सरचे स्वागत करत आहे. तर शेतकरी मित्र, सध्या शेतकरी संभ्रमात आहे. पाऊस येईल का? कारण सध्या नवीन वर्षामध्ये 26 जानेवारी या नवीन वर्षामध्ये सध्या ढगाळ वातावरण राहणार आहे. कारण सध्या 14 जानेवारीपर्यंत सध्या तरी 14 जानेवारीपर्यंत वातावरण ढगाळ राहणार आहे आणि काही ठिकाणी जास्त ढगाळ राहणार आहे. आणि हे ढगाळ वातावरण राहिल्यामुळे धुकं देखील पडणार आहे. एकदम धुरकट असे वातावरण होणार आहे आणि याचा प्रभाव हा कांद्यातील छोट्या कांद्याला थ्रिप्स येण्याचा संभावना आहे आणि येऊ शकते थ्रिप्स या ढगाळ वातावरणामुळे. आणि शेतकरी मित्र, खास म्हणजे प्रत्येक शेतकरी वाटतं आता आभाळ आलंय, पाऊस येईल का, कांदा काढणीला आलेला आहे, पाऊस येईल का, शेतकरी घाबरून गेले ते. पण शेतकरी मित्र, घाबरून जाऊ नका. पाऊस हा IMD मॉडेल आणि कोणतेच मॉडेल पाऊस दाखवत नाही, परंतु ढगाळ वातावरण खूप दाखवते. फक्त हा एखाद्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठेतरी एखाद्या ठिकाणी एकदम ज्या टायमाला खूप अति ढग येतील, एकदम जास्त ढग, आणि पावसाळ्यासारखी ज्या टायमाला गरमी जर झाली तर अशाच ठिकाणी फक्त नॉर्मल पावसाचा शिरकाव होऊ शकतो, ते बी नॉर्मल. त्यापासून शेतकऱ्याच्या पिकाला नुकसान होण्याची खूप कमी शक्यता आहे. 99% शेतकऱ्याच्या पिकाची नुकसान होणार नाही आणि पाऊस देखील येणार नाही. पण बाय चान्स एखाद्या वेळेस फक्त नॉर्मल पाऊस हा स्थानिक स्वरूपात येऊ शकतो, तो बी अति ढगाळ वातावरण झाल्यानंतर. पण शेतकरी मित्र, इतके अति ढगाळ वातावरण शक्यतो नाही, पण कोणत्या तरी एखाद्या जिल्ह्यामध्ये तसं होऊ शकतं अपवादात्मक. तरी शेतकरी मित्र, परंतु हे सध्या ढगाळ वातावरण आहे. ह्या ढगाळ वातावरणाचा या आंबाला तोर निघलेला आहे सध्या, आणि आंबा तोर निघल्यानंतर ढगाळ वातावरण हे ह्या जानेवारीमध्ये थोडंफार प्रमाणात राहू शकते. कारण आंब्याला असा दरवर्षीप्रमाणे आंब्याला कुठंतरी काहीतरी आंब्याचं नुकसान होण्यासाठी, तर आंब्याच्या तवराचा गौर होण्यासाठी अशा प्रमाणात हे थोडेफार वातावरण असतेच दरवर्षीप्रमाणे, आणि यावर्षी देखील तीच परिस्थिती आहे. तर शेतकरी मित्रांनी घाबरून जायची गरज नाही. पाऊस हा सध्या तरी